आहुजाबाईंनी हात जोडून नमस्कार केला आणि सुरेखाला काय बोलावं तेच सुचलं नाही. प्रभंजन तिच्याकडे रागानं बघायला लागले. त्याचवेळी नेमक्या सुरेखाच्या सासूबाई तिथे आल्या आणि स्मार्टपणे आहुजाबाईंचा हात धरून त्यांनी एका खुर्चीवर बसवलं आणि त्यांच्या हातात डिश दिली आणि त्यांच्याशी त्या काही बाही बोलत राहिल्या. सुरेखा नुसतीच त्या दोघींकडे बघत होती. संभाषणात तिला सामील होता आलंच नाही. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला शुभदा साने यांची गुन्हेगार मात्र मोकळे ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. सुरेखाच्या सासूबाईंचा एके दिवशी अचानक फोन आला. आमच्या नातीचा चंदाचा उद्या वाढदिवस आहे. संध्याकाळी या तिला शुभेच्छा द्यायला. हो का? किती वर्षांची झाली चंदा? 5 वर्षांची झाली की. मुली काय भराभरा मोठ्या होतात. ते झालंच. आता मला सांगा कार्यक्रम कुठे आहे? आमच्याच कॉलनीतल्या परिमल हॉलमध्ये. संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत यायला सांगितलंय सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी मी घरातून जरा लवकर बाहेर पडले. चंदासाठी एक ड्रेस खरेदी केला आणि मग परिमल हॉलवर गेले. उघडझाप करणाऱ्या दिव्यांच्या रंगीत माळांनी हॉल छान सजला होता. दारातच सुरेखाच्या नणंदबाई अपूर्वाताई उभ्या होत्या. पैठणी नेसलेल्या, आधुनिक हेअरस्टाईलवर भरगच्च गजरा माळलेल्या अपूर्वाताई. चेहऱ्यावर ठेवणीतलं लाडीक हास्य. त्यांनी माझं दिलखुलास स्वागत केलं. त्या स्वागताचा स्वीकार करून मी आत गेले. अपूर्वाताईंसारख्या नटलेल्या सुरेखाच्या सासूबाई. कोण आलं, कुणी काय दिलं, प्रत्येक जण डिश घेतोय ना, या सगळ्यांवर त्या लक्ष ठेवून होत्या. त्यांच्या वावरण्यात स्मार्टनेस दिसत होता. नवीन कपड्यातली चंदा इकडे तिकडे बागडत होती. मी सुरेखाला शोधलं तर ती कोपऱ्यातल्या खिडकीजवळ उभी होती. साडी चांगली होती तिची, पण ती नीट नेसली गेली नव्हती. निर्या खाली वर झाल्या होत्या. तिनं साध्या पद्धतीचं पोनीटेल बांधलं होतं. त्याच्यावर गजरा माळला होता. तोही फारसा आकर्षक वाटत नव्हता. अपूर्वाताई आणि हिच्या सासूबाई नक्कीच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होऊन आल्या असतील. हिला पण न्यायचं ना त्यांनी बरोबर, असा विचार करतच मी सुरेखाजवळ गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. काकू, तुम्ही केव्हा आलात? माझं लक्षच नव्हतं, ओशाळवाणं हसत ती म्हणाली. माझ्या मनात आलं, अपूर्वाताई आणि सासूबाई सगळीकडे लक्ष ठेवून आहेत म्हणून ही अशी अलिप्त झालीये का? तेवढ्यात सुरेखाचे पती प्रभंजन तिला बोलवायला आले. त्यांच्याबरोबर अतिशय स्मार्ट दिसणाऱ्या एक बाई होत्या. या आमच्या बॉसच्या मिसेस भार्गवी आहुजा, त्यांनी ओळख करून दिली. आहुजाबाईंनी हात जोडून नमस्कार केला आणि सुरेखाला काय बोलावं तेच सुचलं नाही. ती गोंधळली. प्रभंजन तिच्याकडे रागानं बघायला लागले. त्याच वेळी नेमक्या सुरेखाच्या सासूबाई तिथे आल्या आणि स्मार्टपणे आहुजाबाईंचा हात धरून त्यांनी एका खुर्चीवर बसवलं आणि त्यांच्या हातात डिश दिली आणि त्यांच्याशी त्या काही बाही बोलत राहिल्या. सुरेखा नुसतीच त्या दोघींकडे बघत होती. संभाषणात तिला सामील होता आलंच नाही. जरा वेळानं मी पण डिश घेतली. आम्रखंड, पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि केक हे पदार्थ नेहमीचेच, पण अतिशय चविष्ट झाले होते. डिश घेऊन झाल्यावर मी चंदाच्या हातात ड्रेस दिला. घालून आमच्याकडे ये, असं तिला म्हटलं आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. सुरेखा मला मेन गेटपर्यंत पोचवायला आली आणि एकदम रडायलाच लागली. काय झालं ग? तिला जवळ घेत मी विचारलं आणि डोळे पुसत ती म्हणाली, असं का होतं तेच मला कळत नाही, पण मला काही कळतच नाही. यावर मी काय बोलणार? तिच्या पाठीवर नुसतंच थोपटलं आणि दाराबाहेर पडले. अशी कशी ही सुरेखा? पूर्वीपासून अशीच होती का? पूर्वीपासून म्हणजे? मी विचार करत चालायला लागले आणि काही वर्षांपूर्वींचा काळ आठवला. माझं लग्न झालं तेव्हाचा काळ. सुरेखा आमच्या लांबच्या नात्यातली.
माझी पुतणी. त्यांचं घर आणि आमचं घर एकाच कॉलनीत. आमचे संबंध जिव्हाळ्याचे होते. सुरेखा 8-10 वर्षांची होती तेव्हापासून मी तिला बघते. दिसायला चांगली, गोरी, गोंडस, डोळे काळेभोर आणि जरा जास्तच भाबडे. कुणी काही म्हटलं की ती पटकन त्यावर विश्वास ठेवायची आणि तिच्या संपर्कात येणारे सगळे लोक तिच्या या स्वभावाचा फायदा घ्यायचे. एकदा मी सहज त्यांच्या घरी गेले तेव्हा ती रडत असलेली दिसली. तिचे आई बाबा तिची समजूत काढत होते. मी विचारलं, काय झालं सुरेखाला रडायला? तेव्हा तिची आई म्हणाली, अहो, आज हिचे गणिताचे पेपर मिळाले. आहेत जरा कमी मार्क, पण बाईनी हिला मुलींच्या रांगेत बसवलं. मुलींची रांग? हा काय प्रकार आहे? हिच्या गणिताच्या बाईंचं हे सगळं. वर्गातल्या मुलींची विभागणी त्यांनी 3 रांगात केलीये. हुशार मुलींची रांग, मध्यम मुलींची रांग आणि मुलींची रांग. सुरेखाला त्यांनी मुलींच्या रांगेत बसवलं. ही घरी आली ते रडतच, मी आहे, मला काही येणार नाही, असंही म्हणायला लागली. आम्ही किती समजावतोय पण ही ऐकायलाच तयार नाही. तुम्ही खरं तर शाळेत जाऊन तक्रार केली पाहिजे. वर्गातल्या मुलींची अशी विभागणी करणं बरोबर नाही. तिच्या आईला असं म्हणून मी सुरेखाला म्हटलं, एवढं काही वाईट वाटून घेऊ नकोस. जोरात अभ्यास कर. मग पुढच्या परीक्षेत तुला चांगले मार्क मिळतील. तुझी रांग मग आपोआपच बदलेल. मी असं तिला खूप समजावलं पण तिला ते पटतच नव्हतं. डोळ्यातल्या अश्रूंना खळ नव्हता. तर अशी ही सुरेखा. अतिशय मऊ स्वभावाची. तिचं मन म्हणजे दुधावरची साय. प्रत्येक शब्द त्यात पार घुसून जाय अशी स्थिती. तिची शाळेतली वाटचाल अशीच. एक एक प्रसंग गाठीशी बांधत ती पुढे गेली. SSC झाल्यावर तिनं अर्थातच आर्ट्सला जायचं ठरवलं. मराठी घेऊन MA व्हायचं होतं तिला. मराठीची लहानपणापासूनच आवड होती. हल्ली तर ती कविता करायला लागली होती. तिच्या काही कविता तिनं मला वाचूनही दाखवल्या होत्या. त्याबद्दल मी तिचं कौतुकही केलं होतं. सोनेरी क्षण नावाची तिची एक कविता मला खूपच आवडली. ती कविता ऐकल्यावर मी तिला शाबासकी म्हणून एक भारीपैकी गॉगल बक्षीस दिला. पण तिनं तो वापरल्याचं मात्र मला दिसलं नाही. एके दिवशी तिला मी त्याबद्दल विचारलं तेव्हा ती मला म्हणाली, काकू, मला गॉगल चांगला दिसत नाही. चांगला दिसत नाही असं कोण म्हणालं? माझी मैत्रीण वसुधाच असं म्हणाली, म्हणून मी गॉगल नाही लावत. तिचं बोलणं ऐकून मी डोक्याला हातच लावला. हल्लीच्या मुली किती चंट असतात. असं कुणाचं ऐकूनच घेणार नाहीत. पण ही सुरेखा कुठल्या मातीची बनलीये ही? दुसऱ्यांचं भांडण बघून हिचं शरीर कापायला लागतं. सुरेखाचं कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं आणि तिच्या आईबाबांच्या मनात तिच्या लग्नाचे विचार यायला लागले. तिच्या आईनं माझ्या जवळ सुद्धा ते बोलून दाखवलं एकदा. तेव्हा मी म्हटलं, सुरेखा अतिशय हळव्या मनाची आहे. तिचं मन जपणारा असा जोडीदार तिला हवा. पण त्या दिवशी हा विषय एवढ्यावरच राहिला आणि नंतर सुरेखाचं लग्न ठरलेलंच कळलं. प्रभंजन पटवर्धनांशी. बी झालेला, चांगल्या कंपनीत चांगली नोकरी असलेला प्रभंजन. पुण्यात स्वतःचं घर. घरात फार माणसं नाहीत. आई वडील आणि एकच बहीण अपूर्वा. तिचंही लग्न झालेलं. तीही राहायला पुण्यातच. आपल्या घरी ती सुखी. हे सगळं वर्णन छानच होतं. नावं ठेवायला कुठे जागाच नव्हती. सुरेखाच्या आईवडिलांनी तिचं थाटात लग्न करून दिलं. भरल्या डोळ्यांनी तिची पाठवणी केली. पहिले दिवस सणावारातच संपले. नंतर तिचे आईवडील बेंगळुरूला तिच्या भावाकडे निघून गेले. कधीतरी यायचे इकडे, पण नेहमीसाठी बेंगळुरूच. सुरेखाला आता माहेरशी अशी मीच होते. हौसे मौजेचा काळ ओसरल्यावर दिवसांनी वेगळाच रंग दाखवला आणि
सुरेखाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाहून परत येताना भूतकाळातच रमलेली मी एकदम भानावर आले. घर आलं होतं. घरी जाऊन रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी केली. ती करत असताना सुद्धा सुरेखा मनातून जात नव्हती. तिच्या मुलीचा वाढदिवस, पण ती बिचारी बाजूलाच होती. तोऱ्यात वावरत होत्या त्या तिच्या सासूबाई आणि अपूर्वाताई. प्रभंजनच्या बॉसच्या बायकोशी, भार्गवी आहुजाशी सुरेखाला नीट बोलताही आलं नाही. हा कशाचा परिणाम? मी मनालाच प्रश्न विचारला आणि काही प्रसंग माझ्या मनःपटलावर उमटायला लागले. एकदा मी सुरेखाच्या घराच्या बाजूलाच गेले होते. लवकर काम झालं म्हणून तिच्या घरी डोकावलं. सिटिंग रूममध्ये तिच्या सासूबाई आणि अपूर्वाताई गप्पा मारत बसल्या होत्या. या अपूर्वाताई रोज माहेरी येतात बहुतेक. यांची अजूनही माहेरची ओढ कमी झालेली दिसत नाही. माझ्या मनात आलं. त्यांच्याशी थोडंफार बोलून मी आत गेले. सुरेखा स्वयंपाकघरात चहा करत होती. मला बघितल्यावर म्हणाली, काकू, वेळेवर आलात, चहा तयार आहे. आणि तिनं माझ्यापुढे चहाचा कप ठेवला. बाहेर सासूबाईंना आणि अपूर्वाताईंनाही चहा नेऊन दिला. चहाचा एक घोट घेतल्यावर मी म्हटलं, सुरेखा, अगं चहात साखर घालायलाच विसरलीस तू. हो का? ती म्हणाली. तेवढ्यात अपूर्वाताई आत येऊन म्हणाल्या, एक कामही धड करत नाही, साधा चहा करता येत नाही हिला. बघा कसला चहा करून ठेवलाय. कप टेबलावर आपटून त्या निघून गेल्या. सुरेखा रडायलाच लागली. तिला समजावत मी म्हटलं, रडू नको, होतं असं कधी कधी, आमच्या हातून सुद्धा होतं. पण हे बोलत असताना माझ्या मनात येत होतं की हा असा विचार अपूर्वाताईंनीही करायला पाहिजे होता. माझ्यासमोर हिचा असा अपमान कशासाठी केला? आणि हे नेहमीचंच असेल. माझी खात्री पटली. असाच दुसरा एक प्रसंग. एकदा नवरात्र उत्सवात सुरेखा कालीमातेच्या देवळात मला भेटली. अंगावर जरीची साडी होती, पण अगदी फिकट आकाशी रंगाची. नेहमी तिच्या सासूबाई बरोबर असायच्या, पण त्या दिवशी ती एकटी होती. देवीची ओटी भरून झाल्यावर तिला मी म्हटलं, चल तिकडच्या बाकावर बसूया 5 मिनिटं. जरा इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर तिला मी म्हटलं, सुरेखा, सहज विचारते हं, तू इतक्या फिकट रंगाच्या साड्या का नेसतेस? तू गोरी आहेस, गडद रंगाचे कपडे तुला शोभून दिसतात. माझं बोलणं ऐकून तिचा चेहरा एकदम पडला. ती म्हणाली, मी कुठे गोरी आहे? मी तर काळी आहे. तू आणि काळी? कोण म्हणतं तुला असं? अपूर्वाताईच असं म्हणतात. तू काळी आहेस, पावडर लावून गोरी दिसण्याचा प्रयत्न करतेस, पण तुला काही कुणी गोरी म्हणणार नाही. अगो बाई, हे असं आहे तर, मी म्हटलं. त्यावर सुरेखा म्हणाली, अपूर्वाताई आणखी म्हणतात. काय म्हणतात? त्या म्हणतात, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा ही म्हण तुला लागू पडते. नाव सुरेखा, पण कुठेच सौंदर्य नाही. असं म्हणतात त्या? हो, आणि सासूबाईंना हे सगळं पटतं. त्या पण त्यांच्या बोलण्यात सामील होतात. काय सांगायचं, माझ्या डोळ्यातला भाबडेपणा त्यांना बावळटपणा वाटतो. मी दिसतेच बावळट. मी काही स्मार्ट नाही अपूर्वाताईंसारखी. आणि तुम्हाला अजून एक सांगते. सांग ना, मोकळेपणानं बोल. काकू, माझ्या कवितांची पण त्या दोघी चेष्टा करतात. या काय कविता आहेत का असं म्हणतात. एवढं बोलून तिनं माझा निरोप घेतला. हे सगळे प्रसंग आत्ता मला आठवत होते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला जाऊन परत आल्यानंतर माझ्या मनात एक मोठं प्रश्नचिन्ह उमटलं होतं. असं का? सुरेखाचं तसं बाजूला अलिप्तपणे बसणं, स्वतःच्या मुलीचा वाढदिवस असूनही कुठेतरी हरवल्यासारखं वागणं, साडी कशी तरी गुंडाळलेली, केसांचाही तोच प्रकार, चेहऱ्यावर गोंधळलेले भाव, सगळंच अनाकर्षक. हे सगळं कशामुळे? अपूर्वाताईंनी आणि सासूबाईंनी सतत मारलेल्या टोमण्यांचा तर हा परिणाम नसेल?
हो, तसंच असणार. आणि म्हणूनच जे खरं नाही तेच खरं आहे असं सुरेखाला वाटायला लागलेलं असणार. रंग गोरा असून सुद्धा आपण काळ्याच आहोत असं वाटणं, आपण बावळट दिसतो असा गैरसमज करून घेणं, मला आता कविता करता येणार नाहीत हे अश्रूमध्ये भिजलेलं तिचं बोलणं, या सगळ्याचा विचार केल्यावर मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे सासूबाईंनी आणि अपूर्वाताईंनी तिच्या लोण्याहून मऊ असलेल्या मनावर जबरदस्त घाव घातले आहेत. त्यामुळे ते मोडून गेलंय. तिला मानसिक अपंगत्व आलंय. अपंगत्व या शब्दाभोवती माझं मन मग जरा वेळ घुटमळत राहिलं आणि मला मग एकदम नुकतीच वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आठवली. सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ती बातमी. नवीन लग्न झालेल्या तरुणीचा सासरी छळ. माहेरच्या लोकांनी नीट मानपान केले नाही, भेटवस्तू दिल्या नाहीत, या कारणावरून अमानुष मारहाण. मारहाणीत तिचा एक पाय निकामी झाला. एका डोळ्यानं तिला दिसेनासं झालं. तिला शारीरिक अपंगत्व आलं. तिला मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध माहेरच्या मंडळींनी पोलिसात तक्रार केली. ते प्रकरण मग कोर्टात गेलं आणि त्या लोकांना शिक्षा झाली. ही बातमी माझ्या डोळ्यांसमोरून त्या क्षणी सरकून गेली आणि माझ्या मनात आलं, त्या तरुणीला ज्यांच्यामुळे शारीरिक अपंगत्व आलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली, पण सुरेखाच्या या मानसिक अपंगत्वाचं काय? तिच्या मानसिक अपंगत्वाला जबाबदार असणाऱ्या अपूर्वाताई आणि सासूबाई ताठ मानेनं समाजात वावरतायत. त्यांना शिक्षा व्हायला हवी, पण ती होणार नाही. कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत, कारण अपूर्वाताईंचं आणि सासूबाईंचं टोमणे मारणं, याला साक्षीदार कोणी नाही. मग शिक्षा कशी होणार? विचार करता करता माझ्या डोळ्यांसमोर सुरेखाचं आत्ताचं रूप आलं. भेदरलेलं, गोंधळलेलं, आत्मविश्वासाचा अभाव असलेलं. आणि माझ्या मनात आलं, सुरेखाचं हे मानसिक अपंगत्व म्हणजे एक प्रकारचा बळी जाण्याचाच प्रकार. पण बळी घेणारे गुन्हेगार मात्र मोकळे. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली शुभदा साने यांची गुन्हेगार मात्र मोकळे ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझे जुने व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.